वर्षातील 12 पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली गेली। ही पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम मानले गेले। त्यामुळे या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात असं म्हणतात। तुम्हाला माहिती आहे का की घरातील लहान सहान गोष्टी, वस्तू सुद्धा आपल्या अनेक अडचणींवरील उपाय ठरू शकतात। फक्त त्या गोष्टींचा अपेक्षित वापर आपण कसा करावा हे आपल्याला माहिती नसतं। घरात असणाऱ्या पैशाच्या तंगीवरही असाच एक सोपा उपाय आहे, जो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केल्यास आपल्याला नक्कीच लाभ होऊ शकतो असं म्हणतात। हा उपाय कसा, कधी करावा या संबंधित सविस्तर माहिती चला समजून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। वर्षातील 12 पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली गेली। म्हणूनच या दिवशी फक्त एक उपाय केल्यास आपल्याला अनेक पटींनी त्याचे लाभ प्राप्त होऊ शकतात। कारण ही कोजागिरी पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम तिथी मानली गेली। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून कोजागिरीची पूजा केली जाते। ही पूजा सर्व समृद्धी आणणारी मानली गेली। म्हणूनच या दिवशी कोणते प्रभावी काम करावे, तर आपल्याकडे जर जास्तच पैशाची तंगी कायम असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मुठभर धने ठेवल्यानेही विशेष फायदा होऊ शकतो। या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर पैशाचा पाऊसही पाडू शकतो असं म्हणतात। धनाचा हा उपाय कोणता आहे आणि तो कसा करावा, धने कसे ठेवावे, यासोबतच धन आणि समृद्धीची देवता देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी कोणत्या विशेष मंत्राचा जप करावा आणि पैशासोबतच मान सन्मानही मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत हे बघूयात। ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी धन्याचा उपाय करून आपण घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येऊ शकतो आणि दारिद्र्य कायमचं दूर होऊ शकतं। शिवाय आपली आर्थिक स्थितीही मजबूत होण्यास नक्कीच मदत मिळू शकते। या दिवशी काय करावं, तर कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजन करावं। पूजनाच्या वेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावं। स्वस्तिक चिन्ह हे श्री गणेशाचे म्हणजे बाप्पाचे प्रतीक मानले गेले। स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, सुख समृद्धीत वृद्धीही होते असं सांगितलं जातं। या दिवशी देवी लक्ष्मीला धने अर्पण करून आपली इच्छा सांगावी। यावेळी घरातील गरिबी आणि दारिद्र्यता निघून जाऊ दे आणि सुख समृद्धी, समाधान, संपत्ती, वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी। प्रार्थना झाल्यावर आपल्या उजव्या हातात थोडे धने घ्यावे आणि आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून घ्यावे आणि फक्त 7 दाणे पैशाच्या ठिकाणी ठेवून द्यावे। हा उपाय करताना ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत राहावा। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केलं आहे त्या ठिकाणी बसून उरलेले थोडे धने हातात घेऊन ते दुसऱ्या दिवशी मातीत टाकून द्यावे, म्हणजे ते पेरावे। जसजसे या धन्यातून रोप बाहेर येतात तसतशी आपल्या घराची समृद्धी वाढते असं म्हणतात। शिवाय काही धने लाल कपड्यामध्ये बांधून त्याच्यामध्ये चांदीचा कॉईन टाकून त्याची पुरसुंडी बांधून धनाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावी। असं केल्यानं घरात कायम देवी लक्ष्मीचा वास राहतो असं म्हणतात। मात्र हे उपाय अगदी मनापासून करावे, याचे लाभ आपल्याला नक्कीच मिळू शकतात असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त जर आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये सतत वाद होत असतील, मतभेद होत असतील, तर धने आपल्या घराच्या पूर्वेला ठेवून हनुमान चालीसाचं पठण करावं। असं केल्यानं घरातील सर्व वादविवाद मिटू शकतात। याही व्यतिरिक्त धन्याचा आणखी एक उपाय म्हणजे गाईला धने खाऊ घालावेत। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जमलं नाही तर दर बुधवारी आपण गाईला धने खाऊ घालू शकता असं सांगितलं जातं। याचा फायदा असा होतो की आपण प्रचंड कमाई करूनही आपल्याजवळ पैसे उरत नसतील किंवा पैसे जमवण्यासाठी आपण अपयशी ठरत असू किंवा महिन्याअखेरीस आपल्याकडे काहीच पैसे उरत नसतील, तर हा उपाय आवर्जून करावा। अशी मान्यता आहे की असं केल्यामुळे घरातील पैशाची चणचण संपते, घरात कायम लक्ष्मी टिकून राहते असंही सांगितलं जातं। याचबरोबर आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकालाच वाटतं। म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी आणि न जमल्यास शुक्रवारी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये धने किंवा एक चांदीचं नाणं बांधून देवी लक्ष्मीला अर्पण करावं आणि पूजेनंतर कपड्यासहित धने आणि नाणं तिजोरीत किंवा आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवून द्यावं। यामुळे निश्चितच लाभ होऊ शकतो असं म्हणतात। कोजागिरी पौर्णिमा किंवा कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवारी अथवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी
हा उपाय केल्यानं नक्कीच लाभ होऊ शकतो असेही सांगितले जातं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेलाच हे उपाय का करावे, तर यावेळी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो, जो आपल्या किरणांमधून अमृताचा वर्षाव करतो। म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाच्या कथेचं पठण करण्यास सांगितलं जातं। यामुळे घरात सुखशांती प्रस्थापित होते आणि भरपूर सुखसमृद्धीही नांदते असं सांगितलं जातं। याचबरोबर आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा सर्वात खास मानले गेले। आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीचं पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे भक्तांना ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळू शकते। या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो, जे आपल्या आरोग्यासाठी औषधाचं काम करतं। यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवलं जातं आणि नंतर त्याचं सेवन केलं जातं। हे दूध अमृतासारखं बनतं अशीही मान्यता आहे। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून यापैकी कोणतंही एक काम केलं तर त्याचे लाभ आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतात असं म्हणतात। शिवाय कोजागिरी पौर्णिमा ही शरीर, मन आणि धनासाठी उत्तम मानले गेले। त्यामुळे या दिवशी केलेले हे उपाय आपल्यासाठी नक्कीच धनलाभ प्राप्तीचे ठरू शकतात। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।